नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर बहिणींनो, जे काही जून महिन्याचा हप्त्याविषयी जे काही नवीन अपडेट आहे, मी आत्ता या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे। तर बहिणींनो, जे जून महिन्याचा हप्ता अद्याप आपल्या जे काही खात्यावर अजून वितरित केलेला नाही शासनाने, परंतु महिलांमध्ये फार समस्या निर्माण होत आहेत की काय आमचे फॉर्मसुद्धा शासनाने वगळले आहे काय? हो, भरपूर महिलांचे फॉर्म हे शासनानं वगळलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्यांची पूर्ण डिटेल माहिती मी सांगणार आहे आणि हप्ता कधी येणार आहे तुम्हाला याचीसुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। तर बहिणींनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटत राहतात। चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर बहिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर बहिणींनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अदिती तटकरे मॅडमनं काल ही पोस्ट केलेली आहे। या पोस्टमध्ये अशी पूर्ण माहिती दिलेली आहे, नेमकी लाडकी बहीण योजना जे काही हप्ते आहे जुलै महिन्याचा, हे हप्ता अद्याप लाडक्या बहिणीपर्यंत अजून वितरित केलेला नाही आणि ते कशामुळे केलेलं नाही या अदिती तटकरे मॅडमनं माहिती दिलेली आहे, पोस्ट केलेली आहे ट्विटरद्वारे। तर मी तुम्हाला हे पोस्टमध्ये वाचून दाखवतो, पूर्णपणे माहितीसुद्धा देतो। तर या ठिकाणी सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जाची ओळख पटविण्यासाठी महिला व बाल विकास विभाग शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती। त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सदर शासनाच्या ध्यानी आणून दिलेली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 26.34 लाख एवढे बोगस जे काही अर्ज लाडकी बहीण योजनेअंतर्गत आलेले आहेत आणि या योजनेचा लाभ हा आतापर्यंत घेतलेला आहे त्यांना। आणि यामध्ये काय सांगलेलं आहे पाहू शकता की जे काही शासनाने चौकशी लावलेली आहे सर्व विभागातून तुमच्या आधार कार्ड, तुमचं पासबुक याची पूर्ण जी काही ओळख पटवून घेत आहेत महिलांची, खरंच अक्षरशः ते महिला लाभार्थी आहेत का किंवा नाही याची सुद्धा माहिती हे शासन स्तरावर आता जमा होत आहे। तर याखाली काय म्हणलेलं आहे पहा, यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबामध्ये 2पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याची बाब हे लक्षात आलेली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पहा नेमकं काय दिलेलं आहे, भरपूर ठिकाणी असं झालेलं आहे की पुरुषसुद्धा या योजनेमध्ये फॉर्म भरून तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की पुरुषसुद्धा यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही पैसे आहे हे शासनाकडून घेत आहेत आणि काही लाभार्थीच्या कुटुंबामध्ये 2पेक्षा जास्त महिलांच्या खात्यावर सुद्धा पैसे वितरित होत आहेत, हे सुद्धा याची चौकशी या ठिकाणी चालली आहे। आणि एका कुटुंबामध्ये जे काही 2 लाभार्थी आहेत तर 2पेक्षा जास्त कुटुंबामध्ये बी महिलांच्या खात्यावर पैसे येत आहेत, या ठिकाणी माहिती दिली आहे तुम्ही पाहू शकता। आणि मेन आहे याच्यामध्ये पुरुषसुद्धा या योजनेमध्ये आहेत, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दिलेलं आहे। या माहितीच्या आधारे सुमार जून 2025 पासून या 26.34 लाख अर्जदारांचा जे काही लाभ आहे हे तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे। या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2.25 कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 या महिन्यापासून सन्मान निधी वितरित करण्यात येणार आहे। तर या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, जे काही जूनचा महिना आहे आणि 26.34 लाख एवढे जे काही महिला आहेत यांचे जे काही अर्ज आहे हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये फक्त स्थगित करण्यात आले आहेत। याची नेमकी चौकशी होत आहे, खरंच हे महिला लाभार्थी आहेत का किंवा नाही। लाभार्थी असल्यास या 26 लाखमधल्यासुद्धा महिला काही पात्र ठरू शकतील आणि काही अपात्रसुद्धा ठरू शकतील आणि सुमारे 2.25 कोटी एवढ्या महिलांना जे काही लाभ आहे सध्याला वितरित होणार आहे, याची सुद्धा तारीख मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे की कधी नेमका जून महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होईल। या ठिकाणी पाहू शकता तुम्ही 26.34 लाख लाभार्थ्यांची माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्याकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांनाच लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। या ठिकाणी स्पष्टपणे दिलेलं आहे, जे की 26% जे महिला आहेत ना, या महिलांना यांची जे काही जिल्हाधिकाऱ्याकडून माहिती काढून नेमकं महिला हे पात्र आहेत की अपात्र आहेत, यांना लाभ द्यावा की नाही द्यावा याची शहानिशा करून या 26.34 लाख महिलांनासुद्धा याच्यातून काही फॉर्म पात्र ठरू शकतील, यापणे स्पष्ट
दिलेला आहे. शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यावर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाणार आहे. तर बहिणींनो, यामध्ये जे शासनाची दिशाभूल करून महिला किंवा पुरुष या योजनेचा लाभ जर घेत असतील तर यांची जे काही चौकशी होणार आहे, चौकशी झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असा निर्णय होईल. निर्णय झाल्यानंतर यांच्यावर जे काही कारवाई करता येईल हे शासनामार्फत कारवाई करता येईल आणि जे यांचे काही जे पैसे आहेत हे परत करून शासन घेईलसुद्धा किंवा याच्यावर कारवाईसुद्धा करेल. तर लाडक्या बहिणींनो, जे काही जून महिन्याचा हप्ता आहे हे हप्ता जवळपास राखी पुनव या सणानिमित्त तुमच्या खात्यावर जमा होण्याची शासनानं सांगलेले आहे की राखी पुणेपर्यंत जे काही लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत 2.25 कोटी महिलांना हे त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर करणार आहेत किंवा येत्या 5 तारखेपर्यंतसुद्धा या योजनेचे पैसे हे महिलांच्या खात्यावर जे काही लाडकी बहीण योजनेचे निधी आहे हे वितरित केला जाणार आहे अशी सुद्धा माहिती दिलेली आहे. तर काही दिवसांमध्येच तुमच्या खात्यावर जे काही पैसे आहेत हे आता जमा होऊन जाणार आहेत. तरी लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास आपल्या मैत्रिणीला शेअर करा. चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटत जातील. चला तर मग भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.